कांद्याचा एक असा नुसखा ज्याने माझ्या केसांना 3 दिवसात खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब दाट व रेशमसारखे मुलायम केले आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल ही रेमेडी लावण्यासाठी. किचनमध्येच असलेल्या या 2 वस्तूंनी तुम्ही तुमच्या केसांचे गळणे थांबवू शकता. केसांच्या लांबीला फक्त 3 दिवसात वाढवू शकता आणि केसांना पण मुळापासून मजबूत करू शकता. त्यासोबत तुमच्या पांढरे झालेल्या केसांना सुद्धा हे काळे करते. मी तुमच्यासोबत अशी एक रेमेडी शेअर करणार आहे. ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे. ही एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे. हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांनी आपल्या केस गळतीचे फोटो मला पाठवले आणि त्यांना मी या रेमेडीबद्दल रिकमेंडेड केले. त्यांनी या रेमेडीचा वापर आपल्या केसांवर ते केला माझ्या सांगण्यावरून आणि खरंच त्यांचे केस गळती तुरंत स्टॉप झाली. कपाळावरची रेसिडिंग लाईन मागे गेलेली होती, तिथे सुद्धा नवीन केसांची ग्रोथ झाली. आता त्यांच्या केसांची ग्रोथ तुम्हीच बघू शकता. या आयुर्वेदिक नुस्ख्याने माझ्या केसांना 3 दिवसामध्ये लांब केले आहे. हे आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचे आहे. लगभग 5000 लोकांनी याचा वापर पण केला आहे आणि आपल्या केसांचे बॅक फोटोज मला पाठवले आहे. त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे. या सगळ्या लोकांच्या केसांची लांबी इतकी वेगाने होत आहे जसे की कोणतं बूस्टर डोस मिळाला आहे. केस गळती तर थांबलीच आहे, त्यासोबत केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे. सगळ्यात खास की ज्यांचे केस अजिबातच वाढत नव्हते, खूप वर्षापासून त्यांच्या केसांची वाढ एकाच जागेवर थांबलेली होती. केस गळून कपाळावरची रेसिडिंग लाईन पातळ झाली होती आणि टक्कल पडायला लागले होते. या रेमेडीचा वापर करताच त्या सगळ्या लोकांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे. जेव्हा पण त्यांनी केस करायचे तेव्हा यांचे केस कंगी भरून गळायचे, पण माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले तेव्हापासून त्यांच्या केसांचे गळणे तुरंत स्टॉप झाले. 101% रिझल्ट त्यांना मिळाला आहे. टक्कल झालेल्या जाग्यावर सुद्धा केस आले आहे. हे एक गॅरंटेड रेमेडी आहे. ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्यांचे केस लांब दाट व मुळापासून मजबूत झाले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला घ्यायचे आहे किचनमधलीच वस्तू म्हणजे की कांदा. कांदा हे आपल्या केसांसाठी खूप फायद्याचा आहे. कांदा आपल्या केसांसाठी अमृत आहे. तुमच्या केसांचे गळणे एक्स्ट्रीम लेवलवर आहे, केसांची लांबी पण थांबली आहे. फक्त कांदा तुमच्या केसांवर असे कमालीचं काम करणार की 3 दिवसांमध्ये तुमच्या केसांवर जादूच होणार. तुमच्या केसांची लांबी इतकी भरभर वाढणार, तुमच्या केसांची ग्रोथ इतकी वेगाने करणार हा कांदा. तुमचे केस 3 दिवसातच गुडघ्याखाली लांब दाट व मुळापासून मजबूत होणार. सगळेच तुम्हाला विचारतील केसांवरती काय वापरले, मला सांगा. माझे केस जेव्हा खूप जास्तीच गळत होते, माझ्या केसांची वाढ अजिबातच होत नव्हती, एकाच जागेवर अडकलेली होती. मला काहीच आयडिया नव्हती की याचं सोल्युशन माझ्या आजीकडेच आहे. माझी आजी अगोदर मला सांगत होती की मी एक उपाय सांगतो तुझ्या केसांची लांबी वाढवण्यासाठी आणि केस गळतीसाठी. मी तिच्या सांगण्यावर लक्षच नाही दिले, पण जेव्हा सगळे मार्केटचे प्रोडक्ट वापरून सुद्धा हेअरफॉल कमी होतच नव्हता आणि केस पातळ झाले, कपाळावरची रेसिडिंग लाईन पातळ होऊन टक्कल दिसायला लागले, तसेच माझ्या टाळूवरचे केससुद्धा गळून टक्कल दिसत होते. सगळे मला चिडवायचे केसांमुळे, सौंदर्य पण हरवले होते. एक दिवस परेशान होऊन मी आजीजवळ रडायला लागली. तेव्हा माझ्या आजीने केसांवर हीच रेमेडी वापरण्याचा सल्ला दिला आणि मी तिच्यावर ट्रस्ट करून ही रेमेडी 3 दिवस लगातार लावली आणि माझे केस 3 दिवसातच 5 ते 6 इंच लांब झाले. माझ्या केसांची लांबी गुडघ्याखाली पोहोचली. आजीने म्हटली ही रेमेडी आपल्या सबस्क्रायबर लोकांना सुद्धा का नाही सांगत, पब्लिक का नाही करत, इतर लोकांना पण याचा फायदा होईल. आजीचे विचार खूप चांगले आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत ही रेमेडी शेअर करत आहे. तर बघू शकता इथे कांद्याचे आपण छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि ते मी या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आपल्याला यामध्ये तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहे चहा पावडर. चहा पावडरमध्ये विटॅमिन कॅफीन असतं आणि अँटीऑक्सिडंट असतं, त्यामुळे केसांची वाढ उत्तेजित करतं. म्हणजे की आपल्या चहा पावडर आपल्या केसांच्या वाढीला प्रमोट करते, केसांची लांबी वेगाने करते, तसेच केस गळती पण थांबवते. समजा एखाद्याच्या टाळूला इन्फेक्शन असेल तर मग त्याच्या टाळूची स्किन सतत खराब होऊन केसांची वाढ खुटलेली असते, केस गळती पण होते, केसांमध्ये कोंडा पण होतो. अशामध्ये
सगळ्या समस्यांसाठी चहा पावडर खूप फायदा देते. या पावडरमुळे जे तुमचे टाळू आहे, स्कॅल्प आहे ते हेल्दी राहते आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढही आपोआपच होईल. तर यामध्ये आपल्याला 1 चम्मच चहा पावडरचा वापर करायचा आहे या कांद्यासोबत. म्हणजे की कांदा आणि चहा पावडर दोन्ही मिसळून आपल्याला छान व्यवस्थितपणे पकवून घ्यायचे आहे यामध्ये पाणी टाकून. तर यामध्ये मी 1 चम्मच चहा पावडर टाकून घेतलेला आहे आणि हे पाणी जे आहे मी रात्रभर ठेवलं होतं तांब्याच्या लोट्यामध्ये. या पाण्यामध्ये पूर्ण तांबा उतरलेला आहे आणि तांबा उतरलेलंच पाणी आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी वापरायचं आहे. तर बघू शकता आपल्याला असं या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला फिरवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. आता आपल्याला गॅसवरती ठेवून याला पकवू द्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला या पाण्यामध्ये पकवू द्यायचं आहे. तांबा उतरलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे उकळू दिल्याने आणि पकवू दिल्याने यामधले पूर्ण अर्क उतरून जाणार या दोन्ही इन्ग्रेडियंट्समधले, कांद्याचे आणि चहा पावडरचे. तर व्यवस्थितपणे आपल्याला असं पकवून घ्यायचं आहे. ही एक गॅरंटेड रेमेडी आहे. ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्यांचे केस लांब, दाट व मुळापासून मजबूत झाले आहे. तुम्हाला पण असं वाटते की यांच्या केसांसारखे तुमचे पण केस 3 ते 4 दिवसामध्येच गुडघ्याच्या खाली लांब, दाट व मुळापासून मजबूत झाले पाहिजे, तर एकदा या रेमेडीला नक्की वापरून पहा. मी सांगते त्याच पद्धतीने बनवा आणि लावा. जसे मी बनवून दाखवत आहे ॲज इट पद्धतीने जर तुम्ही बनवले तर हे रेमेडी 100% तुमच्या केसांवरती काम करणार. म्हणून तुम्हाला प्रोसिजर पूर्ण समजून घ्यायची आहे आणि बघायची आहे मी कसे आपल्या केसांवरती याचा वापर केला आहे. मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की मी कशा प्रकारे लावले आणि कशा प्रकारे मी या रेमेडीने आपल्या केसांची वाढ वेगाने केली आहे, आपली केस गळती थांबवली आहे. तर बघू शकता दोन्ही इन्ग्रेडियंट्सला आपण या तांब्याच्या पाण्यामध्ये छान व्यवस्थितपणे पकवू दिलेले आहे. याचे पूर्ण पोषक तत्व, पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेले आहे आणि ही रेमेडी मी 2दा वापरण्यासाठी बनवलेली आहे. तर मी थोडे पाणी या कटोरीमध्ये काढून घेतलेले आहे आणि नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला शेवटचे इथे ॲड करायचे आहे खोबऱ्याचे तेल. खोबऱ्याचे तेल यामध्ये आपण यासाठी वापरत आहे ज्यांचे पण केस रफ आहे, निर्जीव आहे, सुकलेले आहे, अजिबातच जीव नाही आहे, केसांना फाटे फुटले आहे, गळत आहे, थोडे पण केस वाढले की त्या केसांना फाटे फुटतात, त्यामुळे तुम्हाला केस कापावे लागते. यामध्ये आपण जर खोबऱ्याचे तेल मिक्स केले तर याचे मिनरल्स प्रॉपर्टी आणखी वाढते. म्हणजे की हे एक पॉवरफुल सोल्युशन बनून तयार होते आपल्या रफ केसांना सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी. खोबऱ्याच्या तेलामधले मिनरल्स प्रॉपर्टी केसांच्या कंडिशनला मेंटेन करते, खूप डीपली जाऊन केसांना नरिशमेंट देते आणि केसांना रिपेअरमेंट करते. त्यामुळे आपल्या केसांमधले कॅरेटीन प्रोटीन खूप वेगाने वाढते. त्यामुळे आपल्या केसांची वाढही दुप्पट होते आणि आपली केस गळती स्टॉप होऊन आपले रफ केस सिल्की, स्मूथ व सॉफ्ट होतात. आपले केस लॉंग आणि स्ट्रॉंग होतात. म्हणून यामध्ये आपल्याला खोबरेल तेल वापरायचेच आहे. तर यामध्ये खोबरेल तेल टाकल्यानंतर छान व्यवस्थितपणे याला मिक्स करायचे आहे आणि आपल्या केसांच्या मुळांना रात्रीला हे पाणी अप्लाय करायचे आहे. हे जे हेअर बूस्टर टॉनिक इथे तयार झालेलं आहे पॉवरफुल आणि जबरदस्त आहे. हे आपल्याला रात्रीला आपल्या केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत रात्रभर लावून ठेवायचे आहे. त्यानंतर सकाळी उठून आपल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस 3 दिवसामध्ये घनदाट व लांबसडक होईल. म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा ही रेमेडी आपल्या केसांवरती. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेमेडी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातून बघत आहात, कोणत्या ठिकाणावरून, कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं, कमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल. मला पण कळणार ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर बाय.